नमस्कार मंडळी, स्वामी संगीता विलागमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते। आजच्या विलागची सुरुवातच झाली आहे स्वच्छतेपासून। मी आजच्या या व्हिडिओमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे। स्वच्छतेचं म्हणजे कारण असं होतं की आज म्हणजे रूममध्ये असं उंदीर मेल्याचा वास येत होता। मग काय केलं तर आम्ही सगळं बेडवरचे म्हणजे सगळे रजाई वगैरे होती ती काढली, गादी वगैरे काढली आणि नंतर व्यवस्थित त्याला साईडला वगैरे केलं आणि बघितलं तर खरंच तिथे एक उंदीर मिळाला होता। मग कसं केलं तर मग सर्व रूमचीच व्यवस्थित म्हणजे सगळं जाडं वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतली। कारण असं म्हणजे असं म्हणतात की स्वच्छता असे तेथे आरोग्य वसे आणि कसं आपल्या घरात छोटा बाळ आहे त्यामुळे स्वच्छता महत्त्वाचीच आहे। कारण आपलं आणि इतरांचे आरोग्य छान राहण्यासाठी कसं साफसफाई घरामध्ये महत्त्वाचीच असते। पण त्याचबरोबर आपलं घर परिसराबरोबरच आपल्या आत्म्याची पण खोली स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला जीवनात खरा आनंद आणि शांती प्राप्त होते। त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे आणि नुसतं भूतकाळावर बोलत बसण्यापेक्षा म्हणजे आजच्या क्षणाला जगायला पाहिजे। कारण आजचा दिवस जगला तर आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी व्यवस्थित होतात। आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो काय आहे तर नकारात्मक विचारसरणी। म्हणजे वेळी सावध होऊया आणि आपल्या स्वतःशी संवाद करूया, नेहमी सकारात्मक विचार करूया। कारण हेच खरे आहे की प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या विचाराने घडत असतो, जसा विचार करेल तसा तो घडत राहील। म्हणून आपल्या विचारावर लक्ष ठेवूया आणि नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह आनंदी राहूया। कारण आपण जर नेहमी सकारात्मक विचार करणार तर आनंद हा आपोआपच जोडीने मिळतो। मग चला ठरलं तर मग आणि बघा त्यानंतर मग मी मी बघितलंच तुम्ही व्हिडिओमध्ये मी त्यानंतर आलूबॉल केली, आम्ही नाश्ता वगैरे खाल्ले। नंतर मग मी जेवणाची तयारी केली। जेवणाच्या तयारीमध्ये मी आलू तर टाकत नाही आम्ही, वांग्याची भाजी आणि कोकणी वडे केली आणि वरण भात। तर कोकणी वड्याची रेसिपी यामध्ये मी तुम्हाला सांगणार नाही, कारण कसं आधीच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे। विलाग 2 नावाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कोकणी वड्याची रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे। तर असं म्हणजे माझं कसं दुपारपर्यंतचं रूटीन असते। माझं जेवण तयार झालं मग दुपारी आम्ही सगळं स्वामी, मी आणि त्याचे बाबा आम्ही जेवण केलो। जेवण झाल्याच्या नंतर मग थोडं विश्रांती केली। मग स्वामीच्या मस्ती वगैरे बघत बसलो। बघा स्वामीची मस्ती। स्वामी काय करून राहिलास तू गोड्या बापा? सगळे खाऊचे पाकिट फेकतो। अरे खेळ होय स्वामीचा। अरे बापरे 1 किलो पेलतो तुला। हा 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 सगळे कॅच घ्या। अरे रे 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 गंमत करतोस का आता? झाला असं आहे माझ्या दुपारपर्यंतच्या रूटीन। असं स्वामीला पण मस्त खायला वगैरे दिलं, गप्पा मारलं, छान वाटलं। म्हणजे असं दुपारपर्यंत सगळं खूप दमली पण होती, त्यामुळे म्हणजे असं 2 दिवस व्हिडिओ पण मी पाठवली नाही। पण जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असे रोज व्हिडिओ म्हणजे नवीन गोष्टी नवीन माझ्या काही म्हणजे माझ्या रूटीनच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करत राहीन। धन्यवाद।